सँडी, संदीप कदम. पोलादपूरचं क्रिकेट ओळखलं जातं ज्याच्या नावानं. संदीप सँडी, संदीप कदम. मागच्याही मॅच मध्ये एक चांगली इनिंग पेश केली होती. इकडे सुद्धा पाहूया दुसऱ्या मॅच मध्ये सलग पोलादपूर संघाकडून त्यांच्या बॅटिंग मधून किती धावा येतात. धनाजी जळे तयार. 25 मिनिटं 5 षटकं. पहिलाच बॉल थोडासा वेट केला आणि तदनंतर मात्र कट केलाय. स्वीप कव्हरला पॉइंट मधून काढला आणि बॉल चाललाय टी पॉइंटला, थांबवला त्या ठिकाणी. धावसंख्येला सुरुवात झाली. धावसंख्येचा श्रीगणेशा होत असताना धनाजी जय आपण पहिले षटक करतोय. संदीप कदम यांनी खातं उघडले 2 या धावेनं. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करणं, ऑर्थोडॉक्स खेळणं, कॉपी बुक स्टाईल मध्ये खेळणं ही नेहमीच खासियत राहिली त्यांची. जयचा हा बॉल ऑफस्टमच्या बाहेर शफल होऊन थोडासा ड्राईव्ह केला ऑन साईडला. मिड विकेटला फिल्ड त्या ठिकाणी सिंगल मिळेल. 1 रन. पहिलाच दिवस आज या स्पर्धेचा. 40+ मास्टर्स क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनं रायगड प्रीमियर लीग 2025 सगळ्यात मोठी स्पर्धा. गतवर्षी सुद्धा फार मोठं आयोजन झालं होतं माणगरच्या मैदानावर याही वर्षी, परंतु मैदान थोडंसं बदललंय. नवीनच मैदान. स्वर्गीय आत्माराम शेठ जानू पाटील क्रीडा संकुल माणगर. ड्राईव्ह केला यावेळेस मात्र एक स्टॅक कव्हरला. लॉंग ऑफचा फिल्डर वेगानं पुढे गेलाय. सिंगलच मिळेल. 1 रन. पुन्हा एकदा कट केलाय. शॉर्ट थर्डमॅनला बीट करत बॉल चाललाय. आउटफील्ड फास्ट आहे, फार कठीण आहे, परंतु थांबवलंय त्या ठिकाणी पायानं. शेवटच्या क्षणाला आय थिंक पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक थांबलेत आणि त्याच मुळे थर्डमॅनची सीमारेषा ओलांडली आहे. 4 धावा. चौकार. धावा. धनाजी जळे पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना गोलंदाजीसाठी सज्ज होतील. चौकार आलाय संदीप कदम यांच्या बॅट मधून. लेफ्ट आर्म राउंड द विकेट ना. शॉर्ट बॉल आहे. अगोदर फटका खेळला. इकडे मात्र डॉट निघाला. निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा लागल्यात त्या 1 गडी बाद 8 धावा. संजयजी पाटील बॉस पहिला सामना जिंकले होते. बॉस दुसऱ्या सामन्यामध्ये पराभवाचा धक्का सहन करावा लागलाय. पुढचा सामना जो असेल तो बॉस फायटरचा असेल. नेक्स्ट मॅच बॉस फायटरचे मॅच असेल. पुढचा सामना बॉस फायटर विरुद्ध सिद्धेश शेठ युवा मंच पोलादपूर. नेक्स्ट मॅच.
चला स्पीडअप करत राहा. जास्त वेळ घेत आहे, 25 मिनिटं झाली तर सलग आतमध्ये येतील फिल्डर्स. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावर 1 गडी बाद 8 धावा. भव्य फटका पाहायला मिळतोय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार पहिल्या षटकामध्ये आलेली मरगळ आता मात्र दूर हटवले. दीपक पाटील यांनी लगातार 2 षटकार ठोकत सुपर बॅटिंग. अवेश नेरुळकर मॅन फ्रॉम पेंदर त्यांच्यावर हल्ला चढवलाय. ड्राईव्ह केला कव्हर्सला. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक बॉल फेकतील तोपर्यंत मात्र 2 धावा. दुहेरी धावांचं योगदान. टीमची टोटल आता मात्र वाढवायला सुरुवात केली आहे. अवक पुन्हा एकदा. यावेळेचा चांगला चेंडू लेग ब्रेक होता. टप्पा पडल्यानंतर बाहेर वळवला. इकडे मात्र डॉट येत असताना निर्धाव चेंडूची सांगता. अवक नेरुळकर पुन्हा एकदा. चांगला बॉल इथे मात्र बुंध्यात पडला होता. अपील पाहायला मिळते. फेटाळून लावले अपील. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. 2 षटकार आले होते. तदनंतर दुहेरी धावा आपण पाहिल्या. परंतु त्यानंतर मात्र गोलंदाज अवेश नेरुळकरचं कमबॅक सुद्धा पाहायला मिळालंय. 2 डॉट बॉल येत असताना हा शेवटचा चेंडू असेल. यानंतर मात्र पॉवर प्लेची षटकं समाप्त होतील. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 22 धावा धाव फलकावर लागल्या. 22 रन्स ऑन अ बोट. इकडे सुद्धा कदाचित बारच्या वरच्या हिशाला लागून गेला होता बॉल. इकडे आणखीन एक डॉट बॉल. पहिल्या 3 बॉलमध्ये 14 आल्या होत्या. त्यानंतर 3 डॉट बॉल आले. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर फलंदाजी करत असताना पोलादपूर संघाची धावसंख्या 1 गडी बाद 22 धावा. रायगडमधील सर्वात शेवटचा तालुका पोलादपूर. पोलादपूर अशी हद्द आहे का जी अगदी रायगड जिल्ह्याला सुद्धा जोडते. त्यानंतर रत्नागिरी सुद्धा तिकडून पुढे चालू होते. थोडंसं वर गेलं तर महाबळेश्वरकडे सातारा जिल्ह्याची हद्द. त्यामुळे अगदी 3 जिल्हे पोलादपूरच्या भोवती केंद्रित असतात. बराच दूरवरचा प्रवास करत आलेत. अनेक स्पर्धा होत असतात पोलादपूरमध्ये सुद्धा. परंतु मोठ्या बक्षिसांची या ज्या स्पर्धा आहेत शक्यतो तुम्हाला पनवेल उरणमध्ये जास्त पाहायला मिळतात. सध्याच्या घडीला माणगावला सुद्धा चांगल्या स्पर्धा होतात. पोलादपूरला चांगल्या स्पर्धा होतात. परंतु ते स्पर्धेचं प्रमाण जे आहे ते थोडंफार कमी असतं. जे पनवेल उरणच्या तुलनेमध्ये सगळ्यात जास्त क्रिकेट पनवेल उरणमध्येच खेळलं जातं. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 22. गोलंदाज साईनाथ भगत टीमचे कॅप्टन.
10 मिनिटांमध्ये पहिली 2 षटकं समाप्त झालेत. फॉर युअर इन्फॉर्मेशन 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर्स करायचे आहेत. साईनाथ भगत कॅप्टन आलेत. आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा दूर ठेवला होता फलंदाजापासून. चांगला प्रयत्न. डॉट बॉल येत असताना नयन इलेवन नेरे, सुनील मुंडेकर, नितीन जोशी ज्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. साईनाथ भगत या टीमचे कॅप्टन आहेत. दुसऱ्या बाजूला विचार केला तर सिद्धेश शेठ युवा मंच पोलादपूर, सिद्धेश शेठ आणि मंगेश बेलोसे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ सँडी संदीप कदम यांच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळताना दिसतोय. ओ फिरून खेळला यावेळेस मात्र. फाईन लेगला बॉल चाललाय. एक टप्पा का सीमा रेषा पार 4. चौकार आलाय. दीपक पाटील पुन्हा एकदा ऑन साइडला वळवलाय. रिशा साहाना मिड विकेटला फिल्डर आहे, त्या ठिकाणी सिंगल मिळेल. 1 रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. पाठीमागचे 4 बॉलमध्ये 4-1 4-1. +50 खेळाडू आहेत दीपक पाटील आणि आजही तोच दमखम पाहायला मिळालाय. हे फार वैशिष्ट्य आहे त्यांचं. फ्लाइट डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न. फुल टॉस घेतलाय, स्वीप केलाय. स्क्वेअर लेग मॉड्युलाच्या दिशेने चेंडू सीमा रेषा पार. 4 धावांवर करता चौकार. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला गेलाय. पहिल्या षटकामध्ये 8, दुसऱ्या षटकामध्ये 14, तिसऱ्या षटकामध्ये 14 अशा 36 धावा धावफलकावर लागल्या. सिद्धेश शेठ
युवा मंच पोलादपूर संघाचा विचार केला तर 50+ रमेश घरत या संघामध्ये खेळतात. दीपक पाटील फार चांगली बॅटिंग केली आत्तापर्यंत त्यांनी. सिकंदर एशवीकर आहेत, प्रेषित बागडे या संघामध्ये खेळताना दिसतील तुम्हाला. मंगेश कडू आहेत सध्याच्या घडीला क्रीजवर. तमीम सर आहेत, तमीमुल्ला, संदीप कदम ज्यांच्या नावानं संघ ओळखला जातो. समीर शिरशिवकर आहेत. त्यानंतर योगेश शेलार, मागच्या मॅचमध्ये 4 विकेट त्यांनी घेतल्या होत्या. रवींद्र इंगवले आहेत. त्यानंतर इंतिखाब नाडकर आहेत. नितेश कोंडलकर आहेत. आणि या गटात खरं तर वेगळा शब्द आपल्याला पाहायला मिळतो, राजेश गायकर बेलवली. बाकी सगळे पोलादपूरचे खेळाडू आहेत. तमीम सर इकडे असतातच, परंतु राजेश गायकर एक नवीन चेहरा संघामध्ये. आणि राजेश गायकरच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर एक वेगळं रसायन आहे. हा खेळाडू लागला तर तुम्हाला अक्षरशः विस्फोटक. प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या चिंधड्या उडवणं म्हणजे राजेश गायकरचं काम. आणि गेले कित्येक वर्ष ते आम्ही पाहत आलोय. 20 ते 25 वर्ष सातत्यानं तोच फॉर्म राहिला या खेळाडूचा. अक्षरशः राजेश गायकर दिसायला जरी ठेंगणे असले, थोडीशी उंची कमी असली तरी राजेश गायकर यांची क्रिकेटमध्ये उंची फार मोठी आहे. महान व्यक्तिमत्व. अशा अनेक मॅचेस, कित्येक वेळेला फसलेल्या मॅचेस सोडवण्यामध्ये माहीर आहेत. आणि म्हणूनच राजेश गायकर ज्यांना या संघामध्ये सगळ्यात जास्त बोली लावून घेतलंय आणि त्यांच्यावर सुद्धा विशेष नजर असेल सगळ्यांची. ओ क्लीन बोल्ड, दांडी गुल केल्या त्रिफळा उद्ध्वस्त. 50+ बॉलर, 50+ बॅटर. इकडे मात्र नितीन जोशी यांना पहिल्याच चेंडूवर सफलता, फलंदाज बाद. सफलता मिळाले. नवीन बॅटर नितेश कोंडलकर. फ्लाइट डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न, फुल टॉस पडलाय आणि सहज सोपं होतं. मिड विकेट बाउंड्रीलाईनच्या दिशेने चेंडू सीमा रेषा पार. 4 धावांकरता चौकार. बॉल आहे, ऍक्शन फेअर सांगतायत तडंपार, त्यामुळे वेस्ट साईडचा नो बॉल असेल. त्यामुळे रिव्ह्यू सक्सेसफुल आहे, फ्री हिट असेल. त्यामुळे 7 धावा टीमच्या टोटल, 5 धावा टीमच्या टोटलमध्ये ऍड होतील. टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 41 या आकड्यावर. इट्स अ फ्री हिट बॉल. नितीन जोशी फुल टॉस आहे, फ्री हिटचा बॉल फ्रीपणे बेधुंद करणारा षटकार पाहायला मिळतोय. उत्तुंग फटका
6 धावा. चला आणखीन एक एक्स्ट्रा चेंडू दिलाय आतमध्ये. 47 धावा धावफलकावर पोलादपूर संघाच्या. नितीन जोशी गोलंदाजी ट्रॅकवर आणि त्याचा पुरेपूर फायदा सध्याच्या कडीला. कोंडलकर ऑन साइड स्विंग केलाय. स्क्वेअरिंगला फिल्डर आहेत. नो चान्स फॉर फिल्डर. आणखीन एक बॉल सीमारेषेच्या बाहेर धाडला. एक टप्पाकात बॉल. 4 धावांकरता चौकार. चौकार षटकार चौकार षटकार. आणखीन एक हार्ड हिट केलाय आणि बॉल पुन्हा एकदा लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. नितेश कोंडलकर यांच्या बॅट मधून येतोय षटकार. One hand in the air, and we go from left to right. तुमचा टाइम संपत आलाय. फक्त आता किती वेळासाठी प्लेयर आतमध्ये घ्यायचं एवढंच बाकी आहे. प्लेयर तर घ्यावा लागेल आणि त्याची अनाउन्समेंट आम्ही करू. फक्त किती वेळ किती चेंडू तो आता आतमध्ये राहील ते आम्ही तुम्हाला सांगूया. सगळ्यात महागडं षटक रायगड प्रीमियर लीग मधलं नितीन जोशी यांच्या नावावर. 33 धावा खाल्ल्यात या ओव्हरमध्ये. 33. पहिल्या बॉलवर विकेट आली होती आणि त्यानंतर मात्र 33 धावांचं षटक. 69 रन्स ऑन बोर्ड. 69 धावा धावफलकावर 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि उर्वरित 2 ओव्हर्समध्ये जर हीच बॅटिंग झाली नितेश कोंडलकर यांची तर नक्कीच कदाचित या स्पर्धेमधलं सर्वोत्तम धावसंख्या सुद्धा तुम्हाला पाहायला मिळू शकेल. साईनाथ भगत आलेत. खरं तर आणखीन एक चान्स होता. धनाजी जळे ज्यांच्या ओव्हरमध्ये फक्त 8च धावा आल्या होत्या त्यांना एका बाजूने लावता आलं असतं पुन्हा एकदा. परंतु थोडीशी रणनीती चुकली असावी. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू. साईनाथ भगत यांच्या मागच्या ओव्हरमध्ये 14 धावा आल्या होत्या.
डॉट बॉल गरज आहे सध्याच्या घडीला नयन 11 नेरे संघाच्या दृष्टिकोनातून. साईनाथ भगत या संघाला लीड करतात, लीडर आहेत. यावेळेचा फटका स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक षटकार. शतक धावफलकावर लागलं सिद्धेश शेट्टी युवा मंच पोलादपूरचं. पहिल्या 3 ओव्हर्समध्ये 36 होत्या, त्यानंतर एकाच ओव्हरमध्ये 33 आल्या. साईनाथ भगत गोलंदाजी करतात. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. लॉंग ऑफचा फिल्डर वेगानं त्या ठिकाणी पोहोचलाय, तोपर्यंत मात्र एक सिंगल, 1 रन. नितेश पांडुरंग कोंडलकर काय बॅटिंग केले आज. कमालीचे स्ट्रोक्स पाहायला मिळाले आणि सगळे कडक शॉट पाहायला मिळाले. एकदा बॉल बॅटला लागला ना तर चेंडू बाहेर गेलाच म्हणून समजा. शरीरयष्टी सुद्धा तीच आहे, पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आणि त्याचमुळे अगदी कणखर असं बनवलंय खरं तर संपूर्ण शरीर. पिळदार शरीरयष्टी. लेग स्टंपच्या बाहेरून चाललाय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येत असताना एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. $77 रन्स. गोलंदाज साईनाथ भगत. लोअर फुल टॉस बॉल स्क्वेअर लेगला डीप मध्ये प्रोटेक्शन, सिंगल मिळेल. ओ दुसरी धाव हवी आहे तिकडे, नाही भेटणार. पहा नाराज झाले होते नितेश थोडेसे, कारण त्यांना स्ट्राईक हवी आहे, त्यांना मोठे स्ट्रोक खेळायचे आहेत. परंतु हे 5वं षटक, एक षटक बाकी आहे. कदाचित त्यांच्या डोक्यामध्ये हेच असेल की धावसंख्या 100 झाली पाहिजे. त्याच दृष्टिकोनातून त्यांची पावलं पडलेत. स्कोर कार्ड सध्याच्या घडीला झालाय तो 78, 78 रन्स. दुसऱ्या सत्रामध्ये घाम गाळावा लागेल मुकेश शेलटकर यांना. कडू यावेळेस मात्र स्क्वायर ऑफ द विकेट. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमा पार 4.
मात्र संपूर्णपणे मैदानामध्ये रौद्र रूप धारण केलंय आणि काय बॅटिंग केलंय, सुपर बॅटिंग. लास्ट ओव्हर आहे, शेवटचं षटक, पाचवडे अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर बॉलर. नितीन यांचा पहिलाच बॉल स्ट्रेट टू द मिड विकेट. विकेट डाऊन परतावं लागेल नितेश कोंडलकर यांना. पहिल्याच बॉलवर सफलता मात्र मिळाले हिरे यांना. तीन चेंडू शिल्लक आहेत. इंगवले, नवीन बॅटर रवींद्र इंगवले ऑन स्ट्राईक. चांगला बॉल होता, जास्त रन्स मिळणार नाहीयेत, सिंगलच आले. शेवटच्या ओव्हरमध्ये मोठा स्ट्रोक आलेला नाहीये आणि राजेश गायकर यांच्याकडून नक्कीच एखादा तरी मोठ्या स्ट्रोकची अपेक्षा असेल पोलादपूरकरांना. मोठी बोली लावून खरं तर राजेश गायकर यांना आपल्या संघात स्थान दिलंय. तब्बल 18,000 रुपये मोजलेत. आणि तर प्रेशर एखाद्या खेळाडूवर एवढी मोठी बोली लागली का ते प्रेशर सुद्धा येतं खेळाडूवर. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, कनेक्शन प्रॉपर नाहीये, नॉन सेकंडला हा थ्रो आणि फलंदाज राजेश बाद. आणखीन एक फलंदाज रनआउट.
नेरे टीमसाठी खरं तर हिरा लाभलाय. नितीन हिरे यांनी टाकलेलं हे शेवटचं षटक कमालीचं होतं आणि संपूर्णपणे स्कोअर थांबवण्यात यश प्राप्त केलं. एकही मोठा स्ट्रोक नाहीये, परंतु सिंगलसाठी सुद्धा फार मोठा संघर्ष करावा लागला. हे षटक जर आपण बघितलं तर या ओव्हरमध्ये धावा दिल्या त्या नितीन हिरे यांनी 4च धावा दिल्या. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये कमाल कमाल बॉलिंग केली आहे. सगळ्यात भारी षटक आतापर्यंतचं नितीन हिरे. त्यामुळे स्कोअर असं वाटत होतं सुरुवातीला 98, 99, 100 पर्यंत जाईल. तो 90च्या खाली थांबवण्यामध्ये यश प्राप्त केलंय. 87 धावा धावफलकावर, 87 रन्स ऑन बोर्ड. 88 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी नयन 11 नेरे या संघाला. अनाउन्स करून ठेवतोय. चला बॅटर पाठवा. $88 रन्स टू विन. 88 धावांचा पाठलाग करायचा आहे. नयन 11 नेरे संघ आणि यानंतर पोलादपूर विरुद्ध ओळे. बॉस पटर ओळे आणि सिद्धेश शेट्टी युवा मंच पोलादपूर. आणि नेरे संघाला हा सामना जिंकावाच लागणार आहे, अन्यथा टाटा बाय बाय. चला 88 धावांचा चेस मात्र कशा पद्धतीने केला जाईल ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये. दिनेशजी पाटील सर यांचा आवाज. पाठीमागे कॉमेंट्री बॉक्स मध्ये लॉंग डिस्कशन चालू आहे सागर पाटील आणि सौरव पाटील यांचं. पारगावचे 2 तारे सितारे सौरव पाटील आणि सागर पाटील. थोडीशी चर्चा या स्पर्धेबद्दल होत असताना तर ऐकूया दुसरं सत्र. दिनेशजी पाटील यांचा आवाज. सूचना लक्षात घ्या. चावी फोर व्हीलरची कोणाची ती हरवली असेल तर घेऊन जायचे. आमच्या पॅव्हिलियन बॉक्समध्ये चावी आहे. जर कोणत्या मालकाची असेल तर घेऊन जा. एकदा ताचपाडा आणणे तर संध्याकाळी जाताना तुम्ही विचार करा की माझी चावी कुठे गेली. चावी हीच का? या पुढील सामना बॉस फायटर ओळे वर्सेस
सिद्धेश सेठ युवा मंच पोलादपूर या दोन संघादरम्यान राहील आणि सामना राहील तो 5 षटकांचा. पुढचा सामना 5 षटकांचा राहील याची नोंद घ्या. अठ्ठ्याऐंशी धावांचा पाठलाग करायचा इथे मात्र एक्स्ट्रा कव्हर्स मधून पहिल्याच बॉलवर प्रहार झालाय आणि पहिल्याच बॉलवर आलाय खणखणीत चौकार. फुलटॉस बॉल दिशा दिली पुन्हा एकदा इथे मात्र कव्हर्सला क्षेत्ररक्षक तैनात होता, त्याला फसवत चकवत बॉल गेला सीमारेच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा चौकार. आणखीन एक चांगला फटका इथे मात्र विनोद पाटीलच्या बॅटमधून पाहतोय. पहिल्या विनाकारण आपली विकेट गमावले विनोद पाटीलनं. पहिल्या 2 बॉलवर चांगले 2 फटके तडाखेबंद चौकार दाखवले, सिंगल रन घेतली आणि अनाठ आहे मात्र इथे रन्स घेण्याचा प्रयत्न भोवला आणि तो फलंदाज झाला रनआउट. नवीन फलंदाज. याच संघानं पहिल्या सामन्यामध्ये तब्बल 94 धावा बनवल्या होत्या, त्याच्यामुळे या 88 धावांचा पाठलाग करताना त्याच 94 धावा या नयन 11 नेरे संघाला आठवतील का? मुकेश शेळकरनं बहारदार खेळ केला होता, परंतु खऱ्या अर्थ हनुमान बोलाडे उसरलीचे या स्टार खेळाडू मात्र या स्पर्धेमधलं नव्हे तर या मैदानावरचं पहिलं अर्धशतक झळकावण्याचं नावही कमावलं होतं. बॉल राहिला हवेत, झेलचा प्रयत्न झाला असफल, धावा येतील 4. मुकेश सिलरकरचा हा फटका फसला होता. क्षेत्ररक्षकानं चांगला प्रयत्न जरूर केला, परंतु फर्स्ट सेकंड थर्ड अटेम्प्टमध्ये सुद्धा झेल कन्वर्ट नाही करू शकला. सीमारेषे बाहेर गेला बॉल 4 धावांसाठी. मुकेश सिलरकर वळवली गावचं हा मोठा खेळाडू, आजही उत्तम क्रिकेट वळवलीच्या माध्यमातून खेळली जाते आणि मुकेश शेळकरच्या नावानं तो संघ ओळखला जातो. अखो टप्प्याचा बॉल प्रेसिसचा समजला नाही, हळबळपण टाकलेला बॉल व्हेरिएशन पाहिलं आणि त्याच्यामुळे हा झाला डॉट बॉल. दाभोळकर धावा लागत आहेत ते आतापर्यंत 13 धावा. स्क्वेअर कटचा फटका लगवायचा होता जरूर, इथे मात्र आपण पाहतोय नवीन चमत्कारी खेळ काहीतरी केला जातोय. कारण पॉपिंग क्रीजमध्ये बॉल डॉट झाला, थांबला, नंतर पुढे आला आणि किपर्सनं मात्र नंतर ओव्हर डिक्लेअर झाली. तरीही प्रयत्न किपरनं केला. चला की क्रिकेटमध्ये दोन्ही बॉस तशी राखून ठेवलेत या 40+ मास्टर्स नाही. सगळे गुण हे खरं आहे, हे खरं आहे, कारण ती क्रिकेट टिकून ठेवली. पण एक गोष्ट नमूद करू इच्छितो ना, की आपली ही जी पिढी जी 50+ आहे, 45+ आहे, 40+ खेळते ना, आत्ता खेळणारी पिढी 40+ नाही खेळू शकत. कारण पहिली गोष्ट खिशातून पैसे जात नाहीत. सगळ्यात पहिली गोष्ट बऱ्यापैकी सगळं रेडीमेड मिळतं. या सगळ्या मंडळीनं स्वतःच्या हिमतीवर क्रिकेट खेळली आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यावेळची फेअरलेस क्रिकेट. फक्त क्रिकेटच खेळायचं होतं आणि गावाचं नाव मोठं करायचं होतं. आता प्रोफेशन झालं, पैसा आला आणि जिथे पैसा आला की खेळाचा खेळ खंडोबा झाला म्हणून समजा
आणि मग इथे फक्त पैशाची क्रिकेट आजकाल खेळली जाते. इथे मात्र कोण जिंकेल कोण हारेल, नयन 11 नेरे संघाला हा मस्ट विनचा सामना आहे. त्याच्यामुळे इथून 2 हात तर करावे लागतील. परंतु एका बाजूला मात्र पोलादपूर सिद्धेश शेठ युवा मंच पोलादपूर संघाला दुसरा सामना जिंकत रुबाबाद या पॉईंट टेबलवर टॉपवर राहायचं आहे. गोलंदाज पाहतोय आपण, नवीन गोलंदाज रमेश घरत. खरोशी गावचे आणखीन एक समालोचक. लेफ्ट केलाय बॉल, पंच वळतील, 2 हात जमिनीला समांतर राहतील. इट्स अ वाईट बॉल. 14 धावा या वाईट बॉलनं धाबलकावर लागत आहेत. 88 धावाचा पाठलाग करायचा आहे. आउटसाईड द ऑफ स्टंप निघाला जर विनोद पाटे, परंतु बॉलला मात्र तो कनेक्ट नाही करू शकला. आणि जिथे कनेक्ट नाही तिथे उत्पत्ती नाही. बॉल झाला डॉट. सगळ्यांना अनुभव, प्रत्येकाला अनुभव आहे. कोणाला 20 वर्षाचा, कोणाला 30 वर्षाचा, काही काना 40 वर्षाचा हा अनुभव आहे. आणि ही सगळी मंडळी रक्तातली क्रिकेट खेळली आहे. फक्त क्रिकेट. तिथे काही कॉम्पिटिशन नव्हती कोणाशी, तिथे काही स्वार्थ नव्हता. अंपायरशी 55 वर्षाचे आहेत, त्याच्यामुळे वर्ष मोजले जातील. परंतु सगळ्यात महत्त्वाची बाब काय तर फिटनेस. या माणसांनी टिकवलेली फिटनेस वाखण्याजोगी राहिली आहे. क्षेत्ररक्षण सुंदर आहे अलॉंग दी कार्पेट. लॉंगॉनच्या दिशेनं लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आला, त्याने मात्र बॉलला उचलला, फेकला. तत्पुरी सिंगल रन्सनं विनोदनं मात्र आपलं खातं उघडलं. संघाची धावसंख्या जाऊन ठेपली ती 15वर. त्र्याहत्तर धावांचं अंतर दूर राहिलंय. धावांचं अंतर मोठं आहे, परंतु हनुमान बोलाडे याला मागं ठेवलंय. चांगला फटका लॉंग ऑफच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक रेडी आहे, फक्त सिंगल रन्स मिळेल आणि एका धावेनं धावफलक मूव्ह होईल. 16वर मजल मारली जाईल. अंतर खूप दूरचं राहील. 72 धावांचं अंतर अजूनही आहे. गोलंदाज रमेश घरत सुंदर गोलंदाजी करतोय. 3 बॉलमध्ये आतापर्यंत फक्त 3 धावा त्याने मोजलेत. इथून विनोद पाटे आणि मुकेश शेलरकरला प्रहार करावे लागतील. चांगला फटका, रिकामी जागा हिरली. क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचेल. तत्पुरी सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जातं. रिस्की रन्स. मुकेश शेलरकरनं मात्र भरदा वेगानं घेतली. 2 रन्स या बॉलवर कंप्लीट झाल्या. प्रत्येक बॉलर मोठा फटका कन्वर्ट करण्याच्या इराद्यानं फटकेबाजी केली जाते जरूर, परंतु गोलंदाज रमेश मात्र चांगली गोलंदाजी करताना. क्या बात. थोडं स्टेप आउट जरूर झाला, परंतु बॉल मात्र आउटसाईड द ऑफ स्टंप कनेक्शन नाही झालं. मी तर म्हणेन की नेमकं प्रवीण सर चुकलं काय. हनुमान बोलाड्यानं ज्यांना पहिल्या सामन्यात अर्धशतक झलकावलं त्याला नेमकं मागे ठेवण्याचं कारण काय. धावा 88 करायचे आहेत. असं नाही की बाबा शेवटच्या 3 षटकामध्ये येईल, धावांचा पाठलाग मोठा होईल, परंतु ही रणनीती संघाची असू शकते. परंतु पॉसिबिलिटी त्याला वर पाठवणं गरजेचं होतं. फलंदाज झाला क्लीन बोल्ड आणि इथे मात्र षटक चांगल्या रीतीने खेळून काढलं गोलंदाज रमेशनं. या षटकामध्ये धावांचा विचार केला तर फक्त आल्या 5 आणि त्याच्यामुळे 50+ गोलंदाज 50+ आणि 50+ आपण म्हणतो को वीक झोन आहे. वीक झोन नाही तर या संघाचा स्ट्रॉंग बनला आहे. आणि रमेशनं या षटकामध्ये धावा दिल्या फक्त 5. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा लागलेत ते आतापर्यंत 18 धावा. जिंकण्यासाठी 70. आम्हाला भिजल्यानं दमानं नाही चालणार, जोमानं खेळावं लागेल. दम काढलाय त्याच्यामुळे योगेश सेलार ज्यानं पहिला सामना मॅन ऑफ द मॅच घेतला होता, डेडिकेट केलं संदीप कदमनं.
आणि चांगली गोलंदाजी टीम मेट्सला मात्र त्यांना डेडिकेट केला. चांगला बॉल, चांगल्या बॉलला मुकेश शेळकरनं खेळून काढला आहे. सिंगल रन्स मात्र मिळेल. या दोघांच्यावर हा सामना फिरत राहील असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण याच दोघांनी पहिल्या सामन्यामध्ये कमालीची फटकेबाजी केली होती, त्याच धावा बनल्या होत्या. बॉसच्या रणनीतीला भगदाड पाडलं होतं. तिकडे कसली खतरनाक फलंदाजी केली होती. तिथे मात्र बॉसला विचार पडला होता पहिला सामना घरच्या मैदानावरती काय होणार, परंतु समर्थ धावत आला तिथे आणि त्याने अखेरकार चांगली फलंदाजी. लेग स्टिकवर बॉल पडतोय. पंच पुन्हा दोन हात जमिनीला समांतर करतील. आणखीन एक वाईट बॉल. मोठ्या फटक्यांपासून आतापर्यंत वंचित ठेवण्यात आले. सिंगलनं रन्स बनत आहेत जरूर, परंतु या सिंगल्सना फरक पडणार नाही आहे तो पोलादपूर संघाला. चांगली गोलंदाजी काय टिचून गोलंदाजी योगेश सेलारची. क्या बात. कंप्लीट बॅकफुटवर ढकलण्याचं काम गोलंदाज करतायत. पूर्वार्धामध्ये धावा जमवल्या आणि धावा रोखण्यासाठी मात्र चांगले प्रयत्न गोलंदाजी सुरू आहेत. 50+ रमेश दादानं काय चांगली गोलंदाजी केली आणि इथे मात्र योगेश शेलार, मुकेश शेलरकर ऑन स्ट्राईक, हनुमान बोलाडे नॉन स्ट्राईक यांना उभा आहे. धावा तर जमवाव्या लागतील, धावांचा पाठलाग करावा लागेल, अन्यथा घरचा आहेर. हे नेमकं मी हेच म्हणणार होतो, कारण गोलंदाजाला कंट्रोल नव्हताच या बॉलवर. असं वाटलं की जोरात टाकायचं आहे, जोरात, आणि त्याच्यामुळे मग जोरात टाकायचं कुठे तर पायात टाकायचं, आणि मग तो बॉल गेला लेग स्टिकवर. स्वतःचाही कंट्रोल सुटला, कारण द्विधा मनस्थितीमध्ये गोलंदाज राहिला. एक्झॅक्टली. राईट आर्म ओव्हर द विकेट. अखेरकार बराच वेळ शांत राहिलेल्या मुकेश सेलटकरनं मात्र या बॉलचा उठवला फायदा. मिड विकेटची सीमारेषा चिरत बॉल गेला सीमारेषा बाहेर षटकारासाठी. आहे, कारण खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्यात दुश्मन कोण असतं बॉस? ज्याला आपलं सगळं माहीत असतं तोच. आणि तर दुश्मनाला कुठे माहीत की आपला वीक झोन काय? हीच लोक असतात जे दुश्मनाला जाऊन सांगतात की बाबा याला ह्याची अडचण आहे. अपील जोरदार, पंचांचं बोट आकाशाकडे, आणि अखेरकार LBW पहिली लेग बिफोर विकेट्स या स्पर्धेमधली. घेऊन आली, कारण ज्या प्रकारे योगेश सेलरनं ट्रॅप केलं मी तर म्हणेन, कारण चांगली गोलंदाजी केली. पायांच्यावर बॉल ठेवायचा. समीरदादा पाटील आज दिवसभर या सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांचंही करूया आपण. 40+ मास्टर्स तालुका पनवेल तालुक्याचे अध्यक्ष, नवनिर्वाचित अध्यक्ष समीरदादा, तुमचंही विशेष कौतुक आणि अभिनंदन सुद्धा. चांगला फटका, स्ट्रेट हिटचा फटका, लॉंग ऑफला शतक तैनात आहे. 1 रन्स घेतली जाईल, समाधान मानावं लागेल साईनाथला, आणि 1 रन्सवर समाधान मानलं जात आहे. चांगली गोलंदाजी राहिली योगेश सेलारची. मी म्हटलं होतं की विचारपूर्वक गोलंदाजी, कारण खऱ्या अर्थानं प्रवीण सर पूर्वी खेळली जायची, पडेल तिथं बॉल. 30 धावा, अजूनही तब्बल 58 धावांची गरज. चला मैदानामध्ये पाणी घेऊन जा. 12th मॅन असतील, 12th मॅन पाणी घेऊन जा पटकन.
दोन्ही संघाच्या 12th मॅननं पाणी घेऊन जा मैदान प्लीज पटकन. नाही काय होतं मग कोण घेऊन जात नाही ना प्रवीण दादा, मग ते आपल्याला सांगतायत की पाणीही आम्हाला नाही मिळालं. त्याच्यामुळे पहिल्यापासून सांगितलं की डगआउटमधून पाणी घेऊन जा आपण. तर चला बॉस फायटर ओळे संघात संघनायक समर्थ कडू आपण लगेच टॉस बॉक्स संपर्क साधा. पुढचा सामना आपला आहे डॉक्टर साहेब चक्क मैदानामध्ये पाणी घेऊन गेले. डॉक्टर साहेबांची सेवा आज खूप छान राहिली आहे, कारण स्प्रेही त्यानं अनेक खेळाडूंना दिला. चांगली कामगिरी डॉक्टर साहेब. स्वीपचा हा प्रयत्न, स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल होईल, रन्स मिळेल फक्त आणि फक्त एकच. 58 धावांची गरज, इथून मात्र 1 रन्स मायनस केली जाईल स्कोअरमधून. 57 धावा धापडकत लागतील, गरज राहील. 17 बॉल 57 धावा. षटक क्रमांक 4 घेऊन आलाय समीर सिरशिवकर. सामना दूर राहील की काय, मोठ्या फटक्यांपासून कंप्लीट दूर ठेवला. इथे मात्र हा डॉट बॉल. आतापर्यंत विचार केला तर या सामन्यामध्ये हनुमान बोलाडे 3 बॉल खेळलाय, तोही स्ट्राईकवर फार काळ राहू शकला नाही आहे. अलॉंग दी कार्पेट फटके, डीप मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतोय, डबल रन्स कंप्लीट केली जाते आहे. सुंदर आणि बिटवीन द विकेट्स आहे, पण या 2-2 आणि सिंगल रन्सनं सामन्याचा अंतर नाही कापला जाणार. पहिल्या सामन्यामध्ये नामी संधी जिंकण्याची आली होती ती नयन 11 नेरे संघाला, परंतु खऱ्या अर्थानं तो सामना त्यांच्या गोलंदाजांनी गमावला आणि मग आता इथे डू ऑर डाय राहिला. बॉल हवेत राहिला, सेफ लँडिंग होईल बहुतेक. सिंगल रन्स, डबलचा प्रयत्न, डायरेक्ट हिट. तू मार तूही मार. चांगला बॅकअप राजेश गायकरचा. 2 रन्स कंप्लीट झाल्या आणि 2 रन्सनं स्कोर बोर्ड मूव्ह होईल, जाऊन ठेपेल 35 वर. बॅट घेऊन जा पटकन. 35 धावा, अजूनही 53 धावांची गरज. 14 बॉल आणि भलं मोठं आव्हान 53 धावांचं. नितीन दादा खऱ्या अर्थानं पाहिला ना, पहिला सामना एक नामी संधी होती हातामध्ये. कारण कधी पण ना पहिल्यांदा जेव्हा तुटून पडायचं ना, कारण क्रीजवर 2 धावा घ्यायच्या असतील तर पहिलीच रन एवढी जोरात घ्यायची की दुसऱ्याची तयारी ठेवायची. परंतु 95 झाला नाही, रिलॅक्स झालं. जमीन गेली, जमिनीचे पैसे करोड रुपये आले ना, मग असे वाटलं की ते कधी संपणारच नाहीत आणि मग 4 वर्षामध्ये पैसे संपतात आणि पुन्हा आपण बॅक टू पॅव्हलियन येतो. असं काहीच होतं. क्रिकेटमध्ये धावा जमवल्यानंतर त्या रोखाव्याही लागतात. आयुष्यामध्ये बॉस आलेला पैसा जो सांभाळतो ना तो श्रीमंत बनतो. क्रिकेटमध्ये केलेल्या धावा जर वाचवल्या तर विजय मिळतो, जर का धावा दिल्या तर तुमचा पराभव वाटेल आहे. कमवलेला पैसा जर गमावला तर गरिबी वाटेल आहे. त्याच्यामुळे एक कॉम्बिनेशन जीवनाचं आणि क्रिकेटचं राहिलं आहे, तुम्हाला साधावं लागेल. म्हणून दीपक पाटील सरांकडे पैसे गुंतवा, LICमध्ये जाऊ द्या. झेलचा प्रयत्न सुटला, नेमकं काय धावा इथे बॉलवर थांबला. कदाचित वाटला की सिंगल रन्स बनेल. संदीप कदम आक्रमक बनतोय, दोघेही चाचपडत आहेत. बॉल गेला सीमारेषेच्या बाहेर, लॉंग स्टॉपच्या दिशेनं नॉन स्टॉप चौकार. चला फिल्डिंग लावा, वेळ नका दौडू मित्रांनो. एक मॅच यानंतर आहे अजून. षटक क्रमांक 4 समीर सिरशिवकरचा मात्र संपतोय. धावा लागलेत ते आतापर्यंत तब्बल 39, जिंकण्यासाठी 12 बॉल 49 धावा. बारा बॉल 49. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच पोलादपूर संघ.
लगेच सामना पोलादपूरकरचा सामना सुरू करा, कारण अजूनही एक सामना कमीत कमी कंप्लीट करायचा आहे आपल्याला. आज थोडा उशिरा आपण धावतोय. 12 बॉल 49. सामना निष्ठच चाललाय हातून नयन इरेवन नेरे संघाच्या. योग्य सेलारचा मलिंगा टाईलचा हा बॉल ट्रॅव्हल होतोय इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं, काऊ कॉर्नरच्या दिशेनं सॉरी. 1 रन्स मात्र मिळेल आणि एका रन्सनं धाव फलक पुढे सरकवत आहे. सागर पाटील यांना आपण पाहतोय स्क्रीनवर, त्यांचंही करूया स्वागत. ट्रेंडिंग कॉमेंटेटर LBW दुसरा फलंदाज इथे मात्र पैचीच्या रूपानं होईल बाद. आतापर्यंत विचार केला तर हा क्रमांक 4चा फलंदाज, 4था फलंदाज बाद झालाय. संजय भास्कर यांचा सामना आता किती वाजता खेळवायचा? योगेश सेलार स्ट्रायकर मात्र पाहतोय आपण. आवेश नेरुळकर आणखीन जोरदार अपील. बोट आकाशाकडं. बॉस एका सामन्यात 3 पायची दिवसभर वाट पाहिली, परंतु अखेरकार या सामन्यात मात्र योगेश सेलारची भरीव कामगिरी राहिली आणि LBW ची एकाच सामन्यात 3री शिकार. पाहून या सोनू माझे जानू माझा मूड झाला फ्रेश. सिंगल रन्स मात्र मिळेल आणि एका रन्सनं सुभाषनं रन्स कंप्लीट केले 1. पाच षटकांचा खेळ इथे मात्र संपतोय. धावफलकावर धावा लागतायत त्या फक्त आणि फक्त 44 आणि जिंकण्यासाठी अजूनही फक्त 44 धावांची गरज. 44 बनल्या, 44 बनवायचे आहेत फक्त. 5 षटकामध्ये 44 धावा धावफलकावर लागल्या. नेमकं घडलं काय? नयन इलेव्हन नेरे संघाने विचार करावा लागेल, कारण गोलंदाजी चांगली होत होती, परंतु एका दुसऱ्या षटकानं चित्र बदललं. धावफलकावर धावा लागल्या. चला समर्थ कडू आपण लगेच यायचं आहे. समर्थ कडू टॉस तर संपर्क साधा. आयोजकाकडून आपल्याला विनंती येते की आपण इकडे या लगेच. एका षटकाचा खेळ शिल्लक आहे. पोलादपूर संघ लगेच इथे मात्र मॅच खेळेल. दांडी गुल आणि आणखीन एक फलंदाज होतोय क्लीन बोल्ड. सामना फक्त
औपचारिकता उरली आहे, फॉर्मॅलिटीज. सामन्यामध्ये थोडासा फेरबदल होतोय. समर्थ स्टॉप करा जागेवर, तुम्ही हात तिकडे, त्याच्यामुळे अजून विचार विनिमय करते कमिटी. विचार विनिमय करा, सामना सुरू ठेवा तोपर्यंत. झेल जरूर घेतला, परंतु झेल गेला सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी उशिरा आलेल्या या षटकाराला मात्र धनाजी जले याने दाखवलाय षटकार. सिकंदर सिंगल रन्स मात्र मिळते. फक्त औपचारिकता या सामन्यामध्ये उरली आहे. फार मोठं आव्हान आता काही राहिलं आहे, त्याच्यामुळे या सामना एकतर्फी चालला आहे. 3 बॉल सदतीची गरज आहे. हा बॉल डॉट. पोलादपूर यायचं पण इथे मात्र समर्थ 5 ओव्हरचा सामना असेल तो. नो टाइम पास, नो ब्रेक, नॉन स्टॉप. इथे मात्र येतोय 4, परंतु फक्त पराभवामधलं अंतर धावांचं कमी होऊ शकतं, परंतु पराभव मात्र अटल राहील. आणि हा शेवटचा बॉल मात्र राहिला डॉट. आणि इथे सामना एकतर्फी खिशात घातला तो म्हणजेच सिद्धेश शेठ युवा मंच पोलादपूर संघानं अभिनंदन. तर संदीपला विनंती करणार आपण टॉस साठी संपर्क साधा पहिला. समर्थ आपण या लगेच. इथे मात्र लगेच पहिले टॉस केले जाईल, कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. तो पुढचा सामना 5 षटकांचा राहील.